कामकाजाक सुरुवात करूया. Speaker sir, I may be permitted to carry out the following correction in question number 7B. In the annexure under Public Works Department, name of Shri D.J. Borkar, Principal Chief Engineer, extension period 1/11/15 to 34/16 in public interest may be included. Speaker sir, Unstar LQ 8 आणि Unstar LQ 9 अजून दिल्ल्या क्रमांकान दोन्ही answers are incomplete and incorrect. I would request the honorable speaker to go through this and ensure that these answers are given to me before this assembly session is over. Complete answers. Unstar LQ number 8 and Unstar LQ number 9, Boni Department GID. Sir, I lay on the table of the House a report of the international events, pre-audit reports pertaining to Star LQ number 4A regarding foreign tours tabled by Shri Digambar Kamath MLA, answered on 12/1/16. Speaker sir, under Rule 290, point of order sir. Speaker sir, questions आणि जे अपलोड जाता, आन्सर्स अपलोड जाता, ती टायमर अपलोड जायनात. आमकां क्वेश्चन आन्सर पळोवपाक एट द सेम टायम खूब प्रॉब्लेम येवंक लागिल्ले आसा. प्रिंट करतलो जाल्यार प्रिंटिंगाक आमकां त्रास जावंक लागिल्ले आसा. फ्रॉम द वेब वी आर नॉट एबल टू प्रिंट. We are having lot of teething issues which have been put time to time into your office and at the same time with the legislature. आजपर्यंत आमकां कांयच ताजेर उत्तर मेळना. म्हाका कळपाचें स्पीकर सर, अंडर रुल्स ऑफ प्रोसिजर एंड कंडक्ट ऑफ बिझनेस ऑफ द गोवा लेजिस्लेचर असेंब्ली खंयच्या कायद्या प्रमाणे तुम्ही हे ऑनलायन सुरवात केल्ली आसा? न्ही तुमचे डिसिजन जाय म्हाका. बी नॉट अ डिसिजन ऑन दिस. तुम्ही अमेंडमेंट केल्लेत ना? तुम्ही येवन मेळा मागीर हे करता. स्पीकर सर, हाजेर अमेंडमेंट गरज आसा. वी आर नॉट कॅन गेट एनी रिप्लायज. विल टेक केअर ऑफ. डोंट दिस. तुम्ही 48 आवर्स तुमच्या रेड बुका प्रमाणे तुम्ही 48 आवर्स बिफोर यू आर सपोज टू गिव रिप्लायज. एक रातीक पयली आता त्या बी इनकम्प्लीट जाता. कशें करप रेस करपाचें? तुमचे डिसिजन जे स्पीकर सर हाजेर. गांवती मातशें हांवें प्रश्न विचारले ते म्हाका गावल्या, पूण तेणी विचारलेले कितें ते म्हाका गावना. हे जे नवें जे केलां तुमी, आमकां सगळ्यांचे म्हणजे आमकां कितें तरी तेचेर म्हत्वाचे जर विशय आसले जाल्यार ते मांडुयात तुमचे कडेन. खंयचेच हातून ऑनलायन जाला न्ही. तुम्ही यू शूड अमेंड द एक्ट. द रेड बुक इज नॉट अमेंडेड, सो यू शुड इन्स्टिट्यूशनलाइज दिस. म्हणून मागीर डिस्कस करूया आमी. हाजे डिसिजन तुमचे. बसा एक मिनिट. हांगा एकूच मेन्शन करता, आमचे मनालीक पर्यटन मंत्री मातशे सीक आसा, ताका लागून तांचे क्वेश्चन जे आसा ते मनालीक मुख्यमंत्री घेतले. प्रश्न क्रमांक 1. सभापती महाशय, प्रश्न क्रमांक 1A. क्वेश्चन नंबर 1A. Speaker sir, answer as per printed. सभापती म्हाका विचारूंक जाय, हाऊसिंग बोर्डा कडेन पयशे ना काय कितें? लँड एक्विजिशन एट पोडोसे अंडर सर्वे नंबर 66,253 स्क्वेअर मीटर घेतल्या. अंडर प्रोसेस म्हणून सांगता. कसले कितली वर्सां अंडर प्रोसेस? कितली वर्सां? 2008 सुरू जाल्लें. आतां लँड एक्विजिशन एक्ट ना. तुमकां लोकांक घरां बांदूंक जाय, बेकायदेशीर घरां जाल्यार ती कायदेशीर करतले तुमी. रस्त्यार घरां येयल्यात, बेकायदेशीर शेतीच्या जमीन घरां येयल्यात.
मोठी मोठी घरां बंगले बांधल्यात लोकांनी बेकायदेशीर. कित्याक तुम्ही तुमच्याकडे रिजनल प्लॅन ना, तुमच्याकडे काय ना, सगळे गोंधळ जाल्लो आसा. तेन्ना हे पयशे केन्ना फारीक करताले? देवळाचे पयशे. स्पीकर सर, ऑपोजिशन लिडरांनी प्रश्न जो उबारला तो हांव मातसो खोलान वयतकीर लक्षांत अशें येता की ह्या जमनीचो एवॉर्ड हो 2008 जाला. लँड एक्विजिशन ऑफिसरान जो अवॉर्ड पास केल्लो तातूंत 50 रुपया दर घातलेलो पर मिटर. देवालय जे आसा ताणें एनहान्समेंटाक डिस्ट्रिक्ट कोर्टान गेले आणि आफ्टर इन्क्वायरी ऑफ द मॅटर 300 रुपयान हो दर ठरलो. डिस्ट्रिक्ट कोर्टान ऑर्डर दिली 300 दियात म्हणून. ताच्या विरुद्ध गोवा हाऊसिंग बोर्ड ती चॅलेंज केली ऑर्डर आणि हायकोर्टान गेले आणि हायकोर्टान तो 275 कर म्हणून सांगलो. आता हायकोर्टान जी ऑर्डर दिल्या ती 2 सप्टेंबर 2015. हो मॅटर केन्नाचो? मॅटर 2008तलोच, एज रायटली पॉइंटेड आउट बाय ऑनरेबल लीडर ऑफ ऑपोजिशन. पूण 2008तलो हो मॅटर हायकोर्टाच्या ऑर्डर जी जाल्या ती इन द मंथ ऑफ सप्टेंबर 2015. ती ऑर्डर जाल्या नंतर बोर्डान फुडें चॅलेंज करप ना हे ठरयलें आणि गव्हर्मेंटाक एप्रुवलाक धाडलो. गव्हर्मेंटान ताका एप्रुवलय दिल्लो आसा आणि त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही आनी फुडें चॅलेंज करिनात. 4-5 कोटी रुपया तुमकां दिवंक जायना. देवाचे ते पयशे दिवंक जायना म्हटल्यार आमी हो तुमच्याच काळात हे एक्विजिशन हेंच्याच काळातले 2008तले. अरे ते कोर्टान गेला, आता डिसायड जाला. आता तुम्ही पैसे दिया. सप्टेंबरांतली गजाल. आता ज्यो लँड एक्विजिशन पैसे केन्ना दिता सांग म्हाका? पैसे केन्ना दिता? लँड एक्विजिशन ऑफिसर हॅज टू डू हीज फॉर्मॅलिटीज. लँड ऑफिसर गेलो, आता कोर्टान सांगला दी म्हणून पैसे 200-300चे 250. आज किंमत किती आहा थंयसर? 7,000 कोट्यांनी पैसो. तो कोट्यांनी पैसो, ताचो हिशोब करूंक जाय. कोट्यांनी कितें हिशोब करूंक जाय तुमकां? तुमच्याकडे येदो मोठो बजेट आसा, सगळे पैसे आसात म्हणटात, पैसे ना खंय? स्पीकर सर, पैसे स्पीकर सर, फटयले आता पण देवाक फुटो नाका. शी अशें अभद्र बोलू नये. देवाक फुटोवपाक कोण ना. आमी देवाक न्ही, आमी सामान्य मनशाक फटयनात. त्यामुळे पयले दिसा देव आमचेर घालचो न्हय आणि विरोधी पक्ष नेत्यान तर न्हयच न्हय. स्पीकर सर, एक तुम्ही जसे देवाक मानता तसं हांवूय मानता, पूण देवाक तुमचेर घालिना. देवाक पैसे दियात. स्पीकर सर, आमकां 2008 मॅटर हो. हांव ह्याच वर्सान तांकां पैसे मेळटा ह्या फायनान्शियल इयर. जी गजाल 8 पासून 16 पर्यंत 8 वर्सां रावल्या, म्हाका 8 महिने तरी मेळचे. अखेर पैशाची व्यवस्था करूंक जाय. बाकी सगळी भूतां नाचो येतात. पैशाचे भूत नाचोवप मातशें कठीण आसता. सगळी भूतां बाकीची नाचो येतात. पैशांचे जे आसा सॉंग ते मातशें नाचोवप म्हत्वाचें आसता आणि ते कठीण आसता. आता पैसे दिवप ही महत्वाची गजाल उरल्या. बोर्डाचे ते पैसे घरां जमीन मेकळी पडल्या आणि तिथं सगळं दुर्गंधी जाल्या. सगळे प्लास्टीक हाडून उडयला. थंयचे कितें वाडला कोण पळयना. हावसिंग बोर्डान सगळे मिस मॅनेजमेंट चल्ला थंयसर. तें तरी पळयात वचून. सगळे प्लास्टीकचे आनी घाण पडले थंय. बिकॉज सर, हावसिंग बोर्डान मिस मॅनेजमेंट जी असली ते आमचो टिकलो बाब जाग्यार घालता. तेतून त्याचे खूप काळ गेलो. घालात आनी आमचे पैसे दियात. ह्या वर्सा भितर दियात. ह्या म्हयन्यान फायनान्शियल इयर अर्धे तरी दियात. नाही आम्ही तुमकां हप्त्यान दिया म्हणून सांगता. ह्या वर्सान मेळटले म्हणून हांवें सांगल्यात. ह्या फायनान्शियल इयराक दियात. जातले. नंबर 2. Speaker sir, I may be permitted to ask star LQ number 2C. Question number 2C.
Speaker sir, answer as per printed. स्पीकर सर, बीच क्लिनिंग हो संबंदात 1 वर्स जाले आमी घेवंक सोदतात. कसो करून मेळना आशिल्लो, लास्ट टायम मेळ्ळो, 5वो क्वेश्चन आशिल्लो आनी रामायण महाभारत करून एक 15-20 मिनटां काडली. आमी 30 मिनटां डिस्कशन मागिल्ले. हांवें, नरेश, आमचो ऑपोजिशन लिडर विश्वजीत राणे, मिकी पाचेको, विजय सरदेसाय, बाबू कवळेकर, पांडुरंग बडगेकर, श्री दिगंबर कामत आणि कायतू सिल्वा हांणी सगळे डिस्कशन मागले, दिले ना. स्पीकर सर, सगळे प्रश्न, सगळे ताजेर उत्तरां तुमच्या टुरिझम डिपार्टमेंटांतली आयिल्ली, अलॉंग विथ व्हिडिओज, फोटोग्राफ्स सगळे काढून आमी टेबलार फायंडिंग्स दवरले. लास्ट टायम तुम्ही रिप्लाय दिली ना. तो प्रश्न विचारा. हातून तुम्ही स्पीकर सर, जानेवारीन tourism minister, in spite of all the odds and the blame games and show cause notices, says that beach cleaning is happening and signs an inspection report that is satisfied. डिपार्टमेंटाचे इंटरनल अगेन्स्ट वचून आता स्पीकर सर 7/12/2015 कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर जालो. पण माहिती मेळिल्ल्या प्रमाणे दोन्ही कॉन्ट्रॅक्टर भूमिका आणि राम इंजिनियर्स दोगांचे कॉन्ट्रॅक्ट अजून चालू आसा, अजून बीच क्लिनिंग करतात. तांकां डिपार्टमेंट ग्रेडिंग दिवपाचो आशिल्लो based on the performance of the contractors. म्हजो पयलो सप्लिमेंटरी. आतां पर्यंत तांकां ग्रेडिंग कितें दिलें कॉन्ट्रॅक्टराक? कितें फॅक्टर्स आशिल्ले टू कन्सिडर दीस ग्रेडिंग? आतां पर्यंत तुमी पेमेंट कितलो दिलो, डिडक्शन केलें कितलें आनी कित्याक केलें डिडक्शन? स्पीकर सर, ह्या कामा बद्दल साधारण फाटले वर्सभर आमी आयकतात आनी हांगा डिस्कशनाकूय विशय येता. ह्या फावटी म्हाका आन्सर करचें पडटा म्हणून हांव थोडो खोलान गेला. म्हज्या एक लक्षांत आयलें की